तापमान 42-43 डिग्री सेल्सिअस 44 डिग्री सेल्सिअस एवढं तापमान आहे. बघा ही अंड्याची बुर्जी आमलेट तयार झालं. एवढं लाईव्ह ऊन आहे. या उन्हामध्ये घ्या अंड्याची बुर्जी होऊ शकते तर आपल्या शरीराची काय होऊ शकते. धुळे जिल्ह्याचा सामाजिक कार्यकर्ता आहे. 42-43-44 एवढं तापमान धुळ्यामध्ये चालू आहे. मी धुळेकर नागरिकांना एवढंच सूचित करतो, एवढंच सांगितलं सामाजिक कार्यकर्ता म्हणून आपल्या शहरामध्ये खूप तापमानाचा पारा वाढलेला आहे. धुळेकरांना विनंती करतो की त्यांनी आपल्याला आपलं जे काम असेल तर कामाच्याच जागी निघावं, विनाकारण बाहेर फिरू नये. कारण एवढं तापमान आहे. अंड्याची बुर्जी होऊ शकते तर आपल्या शरीराची बुर्जी होईलच का. प्रशासन सज्ज झालेलं आहे, दवाखाने सज्ज झाले आहेत, आरोग्य अधिकारी सज्ज झाले आहेत, त्यांनी व्यवस्थित आपल्याला सुविधा दिलेल्या आहेत. पण एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून आपल्याला विनंती करतो व आवाहन करतो नागरिकांनी आपली तब्येतीची काळजी घ्या, पाणी जास्तीत जास्त प्या जेणेकरून आपली प्रकृती बिघडणार नाही. आताच आम्ही आंदोलन करत असताना एक 2 व्हीलरवाला चक्रून पडला, त्याला आम्ही आताच तातडीनं आम्ही दवाखान्यात नेलं. म्हणून हे आंदोलन करायचं आम्हाला भाग पडू नका, नागरिकांना माझी विनंती आहे. म्हणून मी धुळेकर नागरिकांना एवढं सूचित करतो, मला काही पगार देत नाही सरकार, मी तुम्हाला आवाहन करतोय. मुलांसाठी काय सांगणार साहेब? लहान मुलांसाठी सामाजिक चळवळ Beep beep beep.